नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट लिपिक या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, बुलंद दरवाजा इज अ लोकेटेड विच ऑफ द फॉलोइंग सिटिंग। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बुलंद दरवाजा इज अ लोकेटेड विच ऑफ द फॉलोइंग सिटिंग। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, बुलंद दरवाजा फतेहपूर सिक्री। बघा, उत्तर प्रदेश राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बुलंद दरवाजा आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, जगन्नाथ टेम्पल इज अ लोकेटेड विच ऑफ द फॉलोइंग स्टेट। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, जगन्नाथ टेम्पल इज अ लोकेटेड विच ऑफ द फॉलोइंग स्टेट। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील, पुरी, ओडिसा। बघा, या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जगन्नाथ टेम्पल आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अजंठा केव्स आर लोकेटेड विच ऑफ द फॉलोइंग स्टेट। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, अजंठा लेण्या खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 1 राहील, अजंठा लेण्या बघा महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोलग्रह इज अ लोकेटेड विच ऑफ द फॉलोइंग स्टेट। बघा, गोलग्रह बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे गोलग्रह। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 2 राहील, पटना, जे की बिहार या राज्यामध्ये। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोल्डन टेम्पल इज अ लोकेटेड विच ऑफ द फॉलोइंग सिटिंग। बघा, सुवर्ण मंदिर खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे। तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, सुवर्ण मंदिर हे अमृतसर या शहरामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, विच सिटी इज नोन ॲज डायमंड सिटी ऑफ इंडिया। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, विच सिटी इज नोन ॲज डायमंड सिटी ऑफ इंडिया। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, सुरत या शहराला डायमंड सिटी ऑफ इंडिया असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 7 पहा, हाऊ मेनी स्टेट्स। बघा, हाऊ मेनी स्टेट्स इन इंडिया। भारतामध्ये बघा सध्या एकूण किती राज्य आहेत। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, हाऊ मेनी स्टेट्स इन इंडिया। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील, सध्या भारतामध्ये एकूण 28 राज्य आहेत। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज द वायडेस्ट रिव्हर इन इंडिया। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बघा, विच इज द वायडेस्ट रिव्हर इन इंडिया। बघा, सर्वात जास्त बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोणत्या एका बघा नदीचं पात्र हे सर्वात या ठिकाणी रुंद पात्र आहे। तर याचे योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, द वायडेस्ट रिव्हर इन इंडिया ब्रह्मपुत्रा रिव्हर। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, विच इज द लॉंगेस्ट डॅम इन इंडिया। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच इज द लॉंगेस्ट डॅम इन इंडिया। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील, हिराकुंड डॅम इज द लॉंगेस्ट डॅम इन इंडिया। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 पहा, हु वॉज द फर्स्ट व्हाईसरॉय ऑफ इंडिया। बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, हु वॉज द फर्स्ट व्हाईसरॉय ऑफ इंडिया। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॅनिंग द फर्स्ट व्हाईसरॉय ऑफ इंडिया। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे बॉम्बे हायकोर्ट लिपिक बघा या पदासाठी लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 4000 प्रश्नाचं बघा एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण असेच या ठिकाणी सर्व विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे, जर कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। बघा, तुम्हाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील, याचा बघा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच सिटी इज नोन ॲज
फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारताची आर्थिक राजधानी कोणत्या शहराला म्हणतात? विच इज अ सिटी द फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया? भारताची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई या शहराला भारताची आर्थिक राजधानी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 12 बघा, विच इज द लार्जेस्ट हॉट डेझर्ट इन इंडिया? बघा जगामधलं विचारले सर्वात मोठं बघा गरम बघा जगामधलं सर्वात मोठं बघा या ठिकाणी बघा वाळवंट खालीलपैकी कोणतं आहे? लार्जेस्ट हॉट डेझर्ट इन द वर्ल्ड. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो. सहारा डेझर्ट इज द लार्जेस्ट डेझर्ट इन हॉट डेझर्ट. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच कंट्री हॅज द लॉंगेस्ट कोस्टलाईन इन द वर्ल्ड? बघा एकदम महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. विच कंट्री हॅज द लॉंगेस्ट कोस्टलाईन इन द वर्ल्ड? असा बघा कोणता एक देश आहे त्या देशाला बघा सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभला जगामध्ये विचारले विद्यार्थी मित्रांनो. तर कॅनडा इज अ कंट्री हॅज द लॉंगेस्ट कोस्टलाईन इन द वर्ल्ड. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द स्मॉलेस्ट ओशन इन द वर्ल्ड? जगामधला बघा सर्वात लहान बघा महासागर खालीलपैकी कोणता आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. द स्मॉलेस्ट ओशन इन द वर्ल्ड, द आर्क्टिक ओशन, द स्मॉलेस्ट ओशन इन द वर्ल्ड. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द विच प्लॅनेट्स इज नोन ॲज किंग ऑफ ऑल प्लॅनेट्स? बघा असा कोणता एक ग्रह आहे त्या ग्रहाला बघा ग्रहांचा राजा असे म्हणतात, द किंग ऑफ ऑल प्लॅनेट्स. त्याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? ज्युपिटर इज अ प्लॅनेट इज नोन ॲज किंग ऑफ ऑल प्लॅनेट. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेड रिव्हर फाउंडेड विच ऑफ द फॉलोइंग कंट्री? रेड रिव्हर फाउंडेड विच ऑफ द फॉलोइंग कंट्री? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. अमेरिकेमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो रेड रिव्हर आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच क्रॉप इज नोन ॲज गोल्डन फायबर? बघा खालीलपैकी कोणत्या एका पिकाला या ठिकाणी गोल्डन फायबर असे म्हणतात? विच क्रॉप्स इज नोन ॲज गोल्डन फायबर? त्याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? ज्यूट. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, द स्टडी ऑफ द अर्थ अँड इट्स फीचर इज नोन ॲज? बघा या ठिकाणी उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? द स्टडी ऑफ द अर्थ बघा पृथ्वीचा अभ्यास आणि बघा त्याची वैशिष्ट्ये व त्याचे फीचर यांचा बघा अभ्यास कोणत्या एका शास्त्रामध्ये केला जातो? द स्टडी ऑफ अर्थ, द जिओग्राफी. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, व्हॉट एज इन इंडियन हिस्ट्री इज कॉल्ड गोल्डन एज? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा खालीलपैकी कोणत्या बघा विद्यार्थी मित्रांनो भारतीय इतिहासामध्ये बघा त्यांना सुवर्ण काळ असे म्हणतात? कोणत्या एका युगाला सुवर्ण काळ असे म्हणतात? विच एज इन इंडियन हिस्ट्री इज कॉल्ड गोल्डन एज? त्याचं उत्तर काय असेल? गुप्ता एरा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इज द इनरमोस्ट लेअर ऑफ द अर्थ? बघा हा एक महत्त्वपूर्ण बघा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. विच इज द इनरमोस्ट लेअर ऑफ द अर्थ? बघा विद्यार्थी मित्रांनो बघा पृथ्वीमधलं बघा सर्वात आतील थराला बघा खालीलपैकी काय म्हणतात? बघा याचं जर उत्तर कोणाला माहीत असेल तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तानसा डॅम इज लोकेटेड विच ऑफ द फॉलोइंग सिटी? तानसा बघा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. ठाणे जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तानसा हे धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकणी लँग्वेज इज अ स्पोकन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट? कोकणी ही भाषा प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते? कोकणी ही भाषा. तर विद्यार्थी मित्रांनो कोकणी बघा भाषा प्रामुख्याने गोवा या राज्यामध्ये बोलली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंटरनॅशनल लेबर डे विच ऑफ द फॉलोइंग डे? आंतरराष्ट्रीय बघा कामगार दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. 1 मे दिवशी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय कामगार दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच विटॅमिन्स इज इसेन्शियल फॉर आईज हेल्थ? डोळ्याच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं जीवनसत्व हे खूप महत्त्वाचे असते? बघा विटॅमिन ए विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी इसेन्शियल विटॅमिन फॉर आईज हेल्थ.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा LCD. बघा या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे LCD. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे LCD. तर याचं योग्य उत्तर काय असेल? लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 पहा SDD. योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. बघा HDD. बघा हा कम्प्युटरवरचा या ठिकाणी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे HDD. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे हार्ड डिस्क ड्राईव्ह. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा LAN. बघा हे विद्यार्थी मित्रांनो योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी बघा संगणकावरचे म्हणजेच कम्प्युटरवर विद्यार्थी मित्रांनो बरेच प्रश्न परीक्षेमध्ये असतात. त्याचे तुम्हाला या ठिकाणी बरेचसे बघा या ठिकाणी लॉंग फॉर्म आहेत, तुम्ही सर्वांनी या ठिकाणी करून जायचं आहे. यावर या ठिकाणी 1-2 प्रश्न असतात. LAN लोकल एरिया नेटवर्क. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा SSD. योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे SSD. तर याचं उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? सॉलिड स्टेट ड्राईव्ह. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे DECE. बघा DECEPTI डिसेप्टिव्ह. अशा प्रकारचा बघा एक समानार्थी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला योग्य समानार्थी शब्द सांगायचा डिसेप्टिव्ह. बघा तुम्हाला या ठिकाणी शब्दाचे अर्थ माहित पाहिजेत. बघा डिसेप्टिव्ह बघा विद्यार्थी मित्रांनो मिसलिडिंग. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो योग्य आपला समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा आर्टफुल. बघा अशा प्रकारच्या या ठिकाणी एक सिनोनिमस बघा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे आर्टफुल. बघा आर्ट म्हणजे कौशल्य. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो क्राफ्टी. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य सिनोनिमस शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ॲडमायर. बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे ॲडमायर. बघा याचा योग्य अर्थ काय होईल विद्यार्थी मित्रांनो? ॲडमायरचा बघा सिनोनिमस रिस्पेक्ट. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी व्याकरणचे बघा या ठिकाणी काही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणचे काही प्रश्न पाहूयात. बघा प्रश्न क्रमांक 32 पहा ने एशी. हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? ने एशी. बघा विभक्तीवरचा प्रश्न आहे. ने एशी बघा हे प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काळा तिखट भित्रा. बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? काळा तिखट भित्रा. बघा नाम नाही, सर्वनाम नाही, क्रियापद नाही, तर उरलं काहीतरी विशेषण. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी हे सर्व बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो विशेषण या जातीचे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी रोज अभ्यास करीत जाईन. अशा प्रकारचं एक वाक्य आहे. हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी रोज अभ्यास करीत जाईन. बघा भविष्यकाळाचं वाक्य विद्यार्थी मित्रांनो मी रोज अभ्यास करीत जाईन. भविष्यकाळाचं आहे म्हणजे बघा रीती भविष्यकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नदी. या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा नदी. नीलकंठ नाही, वसुंधरा म्हणजे पृथ्वी असतो, तर उरलं काय? सरिता. बघा नदी या शब्दाचा बघा समानार्थी शब्द सरिता या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी काय विचारले? अचानक आलेलं संकट. बघा त्यांना काय म्हणतात? अचानक आलेलं संकट. तर त्यांना बघा घाला या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिन्ही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश. अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. तिन्ही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश. बघा बेट असतो का? तर बेट कशाला म्हणतात? चारी बघा ठिकाणी बघा चारही ठिकाणी बघा पाणी असेल तर त्यांना बेट म्हणतात. तो का तिन्ही बाजूनी बघा पाणी असलेला भूप्रदेश म्हणजे द्वीपकल्प. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 38 बघा सुधाकर. या ठिकाणी शब्द आहे समान. या ठिकाणी शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. सुधाकर. बघा सुधाकर म्हणजे बघा चंद्र असतो. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी सुधाकर या शब्दाचा योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 39 बघा अगम्य. या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अगम्य. बघा विद्यार्थी मित्रांनो अगम्य या शब्दाचा योग्य अर्थ म्हणजे न समजणारी. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक 40 बघा, दुरात्मा या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे? दुरात्मा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील विसर्ग संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रयत या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, रयत या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, नवी बघा आपल्याकडे बॉम्बे हायकोर्ट लिपिक या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण आपल्याकडे 4000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये आपण सर्व या ठिकाणी विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे. जर बघा ज्यांचा कोणाचा बघा अभ्यास झाला नसेल विद्यार्थी मित्रांनो, या PDF मध्ये बघा आपण महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रश्न टाकलेले आहेत. बघा कम्प्युटरवरले प्रश्न असतील, चलघडामोडी असेल, GK असेल, मराठी असेल विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण बघा या ठिकाणी प्रश्न आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीमधून पण PDF आहेत, मराठीमधून पण आहेत. तुम्हाला या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी PDF या पुरवल्या जातील फक्त आणि फक्त 149 मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जाईल. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.